कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत काल मराठी भाषा गौरव दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन आणि 2023 ते 24 वार्षिक क्रीडा महोत्सवाचा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक आर.डी. पाटील सर तसेच पर्यवेक्षिका वैशाली देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संतोष पाटील हे उपस्थित होते। संतोष पाटील हे प्रख्यात कराटेपटू आहेत। ते अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात। त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत। शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेमध्ये सुद्धा भविष्यामध्ये व्हॉलीबॉल आणि कराटे यासाठी मी मोफत प्रशिक्षण देईल असे त्यांनी यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस समारंभामध्ये सांगितले। शारदा मातेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दळवी सर यांनी केले। तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांनी केले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.डी. पाटील सर यांनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक संतोष पाटील यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी इयत्ता 5वी ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता आणि क्रमांक मिळवले होते। अशा विद्यार्थ्यांचा यावेळी मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी तसेच इतर वैयक्तिक दोरी उड्या, गोळाफेक, चमचा लिंबू अशा स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन क्रमांक काढला होता अशा विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर.डी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगितले तसेच बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष पाटील यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच आपल्या शरीराचा फिटनेस सुद्धा आपण ठेवला पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना सांगितले। या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या क्रीडा समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते। सी.एस. अहिरे, गणेश ठाकूर सर, भरत दळवी सर, गजेंद्र देसले सर, पंढरीनाथ रोकडे सर यांनी या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते। यानिमित्त मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाचे सुद्धा शाळेच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच कविता सादर केल्या आणि वाचन करून दाखवले। यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख संस्थेचे उपाध्यक्ष विजय शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व सांगितले तसेच मराठी भाषा टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले। यावेळी इयत्ता 7वीच्या वर्गातील भाग्यश्री कुंभार, हिंदवी भोईर, प्राची खापले तसेच 7वी ब च्या वर्गातील समृद्धी रोकडे यांनी विविध कविता सादर केल्या। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान शिक्षक गणेश ठाकूर सर आणि राजेंद्र चौधरी सर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले। राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर आधारित अनेक प्रकारचे प्रकल्प सादर केले होते। या प्रकल्पाची सर्व शिक्षकांनी पाहणी केली तसेच आपण हे प्रकल्प कसे तयार केले त्याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या। विज्ञान विषयाच्या सर्व शिक्षकांनी हे प्रकल्प प्रदर्शन भरवण्यासाठी अथक परिश्रम घेतले। यावेळी विज्ञान विषयाच्या शिक्षिका जयश्री चौधरी मॅडम यांनी आमच्या शाळेत दरवर्षी विज्ञान प्रकल्पांचे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजन केले जाते। या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि विज्ञान विषयाची गोडी त्यांना लागावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आम्ही प्रकल्प प्रदर्शन भरवत असतो असे त्यांनी यावेळी सांगितले। मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खरावते सर यांनी केले। या कार्यक्रमामध्ये भाग्यश्री ठाकूर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पाठांतर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली। अतिशय कल्पकतेने खूप सुंदर असे प्रयोग केले ज्याच्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन हा जोपासला जाणार आहे। विद्यार्थ्यांनी बऱ्याच वेगळ्या संकल्पना वापरून इथे प्रयोगांची मांडणी केलेली आहे। या प्रयोगांमार्फत नक्कीच त्यांना पुढच्या दृष्टीने विज्ञानाची दृष्टी मिळेल आणि ते यामध्ये संशोधन कार्य करण्यास जास्त प्रवृत्त होतील असं मला वाटतं। बनवलेला आहे आजच्या युगात कसा मानव हानी करतो हे आपल्याला दिसून येते। कशाप्रकारे कारखान्यातून काम केलं बाहेर निघतो आपण सायकलीचा वापर करतो, गाड्यांचा वापर लागतो त्यामुळे मध्ये जास्त लक्ष द्यावं लागतं। त्यामुळे लोकांचा आपण कमी करायला
एका क्रिस्टलने जर फोर्स दिला तर तो एक अप्लाय होत जातो फोर्स. हा फोर्स फर्स्ट लापर्यंत जसं की तुम्ही बघू शकता. हा बघा. म्हणजे हे फॅक्टरीचं धूर वगैरे येतं ना त्याच्यामुळे म्हणजे ते निसर्गामध्ये मिसळतं. मग जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा ते पाण्याच्या स्वरूपात खाली येतं आणि ते ॲसिड असतं ना त्याचा कलर ना पाणी ऑब्झर्व करतो म्हणून ते कलरफुल होतं. म्हणून त्याला ॲसिड रेन म्हणजे आम्ही चंद्रयान 3 बनवलं आहे. ही इलेक्ट्रिक बेल आहे. याचा शाळेतील शाळेत याचा उपयोग केला जातो. ही पाणी करत होतो आणि अशी येऊन मोटरमध्ये जातो आणि फॅन घुमल्यामुळे रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, कल्याण. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.